एमपीसीच्या माध्यमातून जे काही एक्झाम घेण्यात आले होते, जे विद्यार्थी पास झाले होते त्यांचा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा त्यांची अपॉइंटमेंट ही माननीय मुख्यमंत्र्याच्या हस्ते त्यांना देण्यात आलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। समाज कल्याण अधिकारी वर्ग 2 या पदावर 22 उमेदवारांची निवड झालेली आहे। त्यांना मुख्यमंत्र्यांनी अपॉइंटमेंट लेटर दिलंय। ही मला वाटतं एक महत्त्वाची घटना आज या माझ्या कार्यकालामध्ये झालेली आहे। त्यांना सर्वांना शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत आणि अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास कसा चांगला वाढेल त्यासाठी जे काही प्रयत्न करत होतो आम्ही, त्यातला हा एक भाग आहे। सर, रोहित पवार यांनी जे आरोप केले त्या संदर्भात काय सांगाल? 5,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला या संदर्भामध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यांनी त्यांची प्रेस घेतलेली आहे। बिनबुडाचे आरोप करणं हा काही लोकांचा छंद झालेला आहे आणि त्यांनाही सुद्धा असं वाटतं की ह्या आम्ही आरोप केला का कोणी प्रत्युत्तर द्यावं, त्याच्यावर पुन्हा आरोप व्हावेत, अशी ही श्रंखला चालवण्याचा काही लोकांचा रोजचा खेळ झालेला आहे। म्हणून आम्ही त्यांना त्याच्याबद्दलचं उत्तरही देणार नाही। आमच्या अधिकाऱ्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे। फडणवीस साहेब म्हटलेले आहेत रोहित पवारांना की पुरावे द्या आणि त्यानंतर तुम्ही आरोप करा। निश्चित आहे, मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्याकडे पुरावे मागितले, त्यांच्याकडे पुरावे नाहीत। हे फक्त आता हे शायनिंग करण्यासाठी अशा काही गोष्टी करतात। प्रत्येक लोकांना आरोप करणं सोपं वाटतं, कशाच्या आधारावर केले हे ते सुद्धा दाखवू शकत नाही। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज त्याची भेट घेतलेली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात काही समीकरण बदलत आहेत? नाही, राजसाहेबांची देवेंद्र फडणवीस साहेबांची ही भेट आताच नाही, अनेक वेळा होत असते। महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जर काही त्यांना काही सूचना असतील किंवा त्यांना काही बोलायचं असेल तर ते भेटू शकतात आणि त्याच पद्धतीने त्यांची भेट आहे। कोणती राजकीय त्याच्यामध्ये मला वाटतं काही दोन बंधू एकत्र येण्याच्या ज्या गोष्टी होत्या त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळेल आणि येणाऱ्या काळात समीकरण बदलतील या भेटीमुळे? नाही, आता दोन बंधू काय करतात हे दोन्ही बंधूंनी ठरवायचं, त्याबद्दल आम्ही भाष्य करणार नाही। सर, संजय राऊत असं म्हणतायत की संजय शिरसाट चंद्रावर गेले असतील असं म्हणतात संजय राऊत। मी चंद्रावर जाऊ का सूर्यावर जाऊ, तुम्ही खड्ड्यात चालले त्याचं पहा ना। संजय राउत और रोहित पवार आप पर कथित सिडको जमीन घोटाले का आरोप लगा रहे हैं, क्या कुछ आपका कहना है? अरे ये लोगों का रोज का धंधा बन चुका है। ये लोग रोज ऐसी काम करते हैं। उनको अभी आजकल हजारों कोटी, 5,000 कोटी, एक जन बोलता है 50,000 कोटी, ये इनको कुछ मायने नहीं रखता ये पैसों के। और ये लोग ऐसे आरोप करके अपना हेडलाइन में कैसा आए, यही कोशिश होती। हमारे सिडको के अधिकारी ने उसके ऊपर समर्पक उत्तर दिया है और अगर किसी को उसके बारे में जानकारी चाहिए हमारे सिडको ऑफिस जाए, वहाँ से जो पूरा जानकारी ले और बाद में ऐसा आरोप करे। ठाकरे ब्रांड की चर्चा हो रही थी, लेकिन वेस्ट के चुनाव में श्रीनिवास भाई एक साथ मिलकर चुनाव लड़े, फिर भी ठाकरे ब्रांड जो है फेल होते हुए दिखाई दे रहा है। आप आगे का समीकरण आप क्या समझते हैं? देखिए, अभी तो अब ये शुरुआत है। जिस तरीके से ये लोगों ने हम ऐसा करेंगे वैसा करेंगे, तो ये छोटी सी एक झलक उनको देखने को मिली है। मुझे लगता है इससे कोई वो सीख लेंगे जरूर। और जिस तरीके से ये चुनाव लड़ा गया उसमें हम ही है, ये जो उनका घमंड था वो घमंड तोड़ा गया। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।